नमस्कार. आज राळेगण सिद्धी येथे आलो होतो आदरणीय अण्णा हजारे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी. आदरणीय अण्णा हजारेंना 90व्या वर्षी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उपोषणाचा निर्णय घ्यायला भाग पडलेला आहे. खरं तर ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. सरकारने यासाठी अत्यंत गांभीर्याने विचार करून जो निर्णय घेतलेला आहे, माहिती अधिकार कायद्याबाबत जो अध्यादेश काढलेला आहे तो तातडीने मागे घ्यावा. कारण ती माहिती अधिकार कायद्याची हत्या आहे. आणि अण्णांच्या 5 जुलै रोजीच्या उपोषणा अनुषंगाने आपणही आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे आणि अण्णापूर येथील स्मशानभूमीत हे आंदोलन म्हणजे उपोषण आपण सुरू करणार आहोत. अनेकांना असा प्रश्न पडला की स्मशानभूमी का निवडली, तर स्मशानभूमी निवडण्याचं कारण असं आहे की सरकारने सरळ सरळ माहिती अधिकार कायद्याची हत्या केलेली आहे. आणि मग जर सरकारला अशी हत्या करायची असेल, कायद्याची हत्या करून नागरिकांच्या अधिकारांची हत्या करायची असेल, लोकशाही मूल्यांची हत्या करायची असेल, तर मग म्हणून आम्ही स्मशानभूमी निवडलेली आहे. त्या स्मशानभूमीत आम्ही उपोषण करतो आणि तिथूनच सरकारच्या ह्या ज्या बेकायदेशीर धोरणांचा आम्ही तिथून तीव्र निषेध करणार आहोत. आदरणीय अण्णांना महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात याबाबत पाठिंबा मिळत आहे आणि सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत लोक की अण्णांना 90व्या वर्षी उपोषणाला बसण्याची वेळ सरकारने आणलेली आहे. सरकारने नियम करण्याचे सरकारला अधिकार नक्कीच आहेत, परंतु ते मूळ माहिती अधिकार कायद्याला धरून असावेत. सरकारने जे एक नियम बनवला आहे, जो अध्यादेश काढला आहे, हा कायद्याची हत्या करणारा आहे, तो मूळ कायद्याला धरून नाहीये. त्यामुळे सरकारने तो तातडीने मागे घ्यावा. आदरणीय अण्णा हजारेंनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मान्य करून सरकारने त्यांना या वयात उपोषणाला बसण्याची वेळ आणू नये. अन्यथा आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते यासाठी लोकशाही मार्गाने स्वतःचा कुठलाही विचार न करता प्राणपणाने यासाठी लढतील आणि सरकारला याबाबत नक्कीच मोठी किंमत चुकवावी लागेल. कारण ही लोकशाहीची हत्या आहे. सरकारने ही लोकशाहीची हत्या थांबवावी.